इयत्ता 10वी गणिती भाग 1 6.1 सराव संच सांख्यिकीमधला. त्यातला तिसरा प्रश्न आहे. एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा. आता हे सरळ पद्धतीने काढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे 4 कॉलम येतात. दूध वितरण 1 ते 2 लिटर 17 ग्राहकांना दिलेलं आहे. 2 ते 3 13 ग्राहकांना, 3 ते 4 10 ग्राहकांना, 4 ते 5 7 ग्राहकांना आणि 5 ते 6 लिटर 3 ग्राहकांना दिलेलं आहे. बघा तिसरं आहे. वर्ग 1 ते 2 वर्गमध्ये येणार 1.5, 2 ते 3 2.5, दोघांची बेरीज आणि भागिले 2 करायचे तुम्हाला. 3 अधिक 4 7 येतात, 7/2 3.5, 4 अधिक 5 9 9/2 4.5 आणि 5 अधिक 6/2 5.5 येतील. आणि वारंवार दिलेली आहे ग्राहक संख्या 17 13 10 7 आणि 3. आता XI म्हणजे वर्गमध्ये आणि वारंवारतेचा यांचा गुणाकार करायचा आहे. 17 गुणिले 1.5 25.5 येतील. 2.5 गुणिले 13 32.5 येईल. 3.5 गुणिले 10 35 येईल. 4.5 गुणिले 7 31.5 येईल. 5.5 गुणिले 3 16.5 येईल. तर समेशन ऑफ FI म्हणजेच नंबर ऑफ म्हणजे ग्राहकांची संख्या नंबर ऑफ कस्टमर्स 50 आहेत. आणि समेशन ऑफ XI गुणाकारांची बेरीज होते 1410 म्हणजे 0.0 येतं. 141.0 जे 141 येईल. मग मध्य समेशन ऑफ XI छेद समेशन ऑफ FI 141/50 141/50 50ने भागाला 50 दुनी 100 41 राहिले. 50 8 400 10 राहिले त्याच्यावर पुन्हा 0 घेतला. 50 दुनी 100 2.82. तर ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाचा सरळ पद्धतीने मध्ये येतो 2.82 लिटर. चौथा जो प्रश्न आहे तो गृहीत मध्य पद्धतीने सोडवायचा आहे. काही बागायतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य गृहीत मध्य पद्धतीने काढा. आता उत्पन्न हजारामध्ये दिलेलं आहे. 25 ते 30,000, 30 ते 35,000, 35 ते 40, 40 ते 45 आणि 45 ते 50,000. आणि बागायतदारांची संख्या दिलेली आहे खाली त्याच्या 20 25 15 10 आणि 16 10 आणि 10. गृहीत मध्य काढताना 5 कॉलम आपल्याला करावं लागतं. DIचा विचलनचा 1 कॉलम येतो. याच्यामध्ये गृहीत मध्य धरलेला असतो. पण इथं पण 5च आहेत त्यामुळे बरोबर मधला मध्य धरायचा आहे. 25 ते 30च्या वर्गाचा वर्गमध्ये 27.5 आहे. आणि बागायतदारांची संख्या 20 आहे इथं. 30 ते 35चा बागायतदारांची संख्या 25 आहे. त्याचा वर्गमध्ये येईल 32.5. 35 ते 40चा 37.5, 40 ते 45चा 42.5, 45 ते 50चा 47.5. आपल्याला गृहीत मध्य बरोबर मधला धरायचा आहे. 37.5 हा आपण मध्य धरला. मग DI बरोबर XI वजा A, DI बरोबर XI वजा 37.5. 37.5 मधून 27.5 गेले, वजा 10 राहिले. 37.5 मधून 32.5 वजा 5 राहिले. 37.5 मधून 37.5 0, 42.5 मधून 37.5 गेले, 5 राहतात. थोडंसं वर खाली झालं म्हणजे इथं 5 राहणार आणि इथं खाली 10 राहणार. 47.5 मधून 37.5 गेले. आणि इथं बघा वारंवारता 20 25 15 10 आणि 10 दिलेली आहे. तर वजा 10 गुणिले 20 वजा 200, वजा 5 गुणिले 25 वजा 125, 15 गुणिले 0 0, 10 गुणिले 5 50 आणि 10 गुणिले 10 100. बेरीज येते वजा 175. समेशन ऑफ FID आहे तो वजा 175. कारण बघा हे जे बेरीज आहेत हे 50 आणि 100 हे 150 आणि वजा 200 आणि वजा 125 325, वजा 325 आणि 150 यांची वजाबाकी होणार आणि वजा 175 आपल्याला उत्तर मिळेल. मग समेशन ऑफ FI एकूण ग्राहक संख्या आहे 80, बागायतदारांची संख्या आहे 80. बघा विचलन पद्धतीने आपल्याला काढायचं. डी बार पहिल्यांदा काढायचं. समेशन ऑफ DI FI बरोबर समेशन ऑफ FI बरोबर वजा 175/80. पहिल्यांदा मी 5ने भाग घालवला. 5 एके 5, 3 राहिले 5 सख्ख 30, 5 त्रिक 15 वर आणि 2 राहिले 5 5 25, नंतर 16 16 दोन्ही 32
एक 16 दोन्ही 32, 3 राहिले. त्याच्यावर घेतलं 0 पॉईंट घेतला, 16 एक्के 16, कारण 16 दोन्ही 32 होतात, तिथं 30 येतात, 16 एक्के 16 आणि 16 अठ्ठेचा भाग होतो 128. तर आपण त्याच्या पुढं आणखी पॉईंट्स येत जातात म्हणून तिथं स्टॉप केलं आणि 9 घेतलं. इथं वजा 2.19 तिथं घेतलं आपण, म्हणजे 9 घेतलं. मग वजा 2.19 आलं डी बार. मध्य एक्स बार बरोबर ए अधिक डी बार बरोबर 37.5. आपण ॲझ्युम्ड मीन म्हणजे गृहीतमध्ये आपण ए मानलेला आहे. मग ए अधिक डी बार 37.5 अधिक वजा 2.19 वजा मग केली 35.31. आता ह्याला आपल्याला हजाराने गुणावं लागणार, कारण हजारामध्ये आपल्याला किंमत काढायची. तर 35,310 रुपये होतात. बागायतदारांच्या संत्र्याच्या उत्पन्नाचा मध्ये जो आहे तो येतो 35,310 रुपये.